जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकीकरण, बीडमध्ये घड्याळाला तर माजलगावमध्ये तुतारीला मदत. नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या महानगरपालिकेमध्ये अजित पवार गट व शरद पवार गट दोन्ही एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. त्या ठिकाणी झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा फायदा आता बीड जिल्ह्यामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. कारण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामधील 6 नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यापैकी बीड आणि माजलगाव ह्या ठिकाणी जर पाहिलं तर बीड ह्या ठिकाणी अजित पवार गटाचा नगराध्यक्ष निवडून आला, तर माजलगाव ह्या ठिकाणी शरद पवार गटाचा नगराध्यक्ष निवडून आला. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी ह्या दोन्ही गटाकडे बहुमत नसल्यामुळे आज मितीला ह्या दोन्ही गटाला एकत्र यावं लागल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. उद्या बीड आणि माजलगाव ह्या ठिकाणचा उपनगर अध्यक्षसह विविध समित्या स्थापन करण्याला मुहूर्त मिळाला असून बीड जिल्ह्यामध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी एकीकरण होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. बीड नगर परिषदेचा विचार करायचा झाला तर बीड ह्या ठिकाणी तिरंगी लढत झाल्याचं सर्वांनीच पाहिलेलं आहे. या तिरंगी लढतीमध्ये भाजप, शरद पवार गट, अजित पवार गट हे आमने सामने आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. ह्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजप बीड नगर परिषद विजय होईल असं बोललं जात होतं, परंतु त्या ठिकाणी पंडितांनी 35 वर्षाची क्षीरसागरांची जी सत्ता आहे तिला सुरुंग लावण्यामध्ये त्यांना यश आलं असून त्यांनी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभा केलेला जो उमेदवार होता तो भरघोस मताने विजय करून आणल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. गेवराईचे पंडितांनी बीडची सत्ता काबीज केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. नगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचा जरी विजय झाला असला तरी मात्र उपनगराध्यक्ष पदासह विविध समित्या स्थापन करण्यासाठी अजित पवार गटाकडे बहुमताचा आकडा कमी पडत असल्यामुळे त्यांना कुठंतरी मदतीचा हात घ्यावा लागत होता. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाचे एकूण 19 नगरसेवक विजय झालेले आहेत. त्याचबरोबर मित्र पक्षाचे 3 नगरसेवक जे आहेत ते ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत. एकूण आकडा पाहिला तर अजित पवार गटाचा 22 आकडा होत होता, परंतु संख्याबळासाठी 27 नगरसेवक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना 5 नगरसेवक जे आहेत ते कमी पडत होते. त्यांना इतर पक्षातील नगरसेवक फोडता येण्याच्या हालचाली देखील त्यांनी चालू केल्या असल्याची माहिती समोर येत होती, परंतु पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. आज ह्या ठिकाणी मतदान प्रक्रिया देखील पार पडत आहे, परंतु त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर बीड ह्या ठिकाणची नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये येण्यासाठी त्यांना 5 नगरसेवकांची गरज असताना पिंपरी चिंचवड पुणे ह्या ठिकाणी शरद पवार गट आणि अजित पवार गट एक आल्याचं आपण पाहिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड नगर परिषदेमध्ये देखील अजित पवार गट आणि शरद पवार गट जे आहे तो एकत्र आल्याने बीडच्या नगर परिषदेचा सत्ता स्थापनेचा मुहूर्त सापडलेला आहे. या मुहूर्तामध्ये जर पाहिलं तर अजित पवार गटाचा उपनगराध्यक्ष होणार आहे. याचबरोबर विविध समित्या ज्या आहेत त्या अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये येणार आहेत. अजित पवार गटाकडून 2 नावाची चर्चा केली जात आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी एक अमर नाईकवाडे तर दुसरा विनोद मुळूक यांच्या नावाची चर्चा जोरदार होत आहे, परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर संदीप क्षीरसागर यांचे अत्यंत विश्वासू अमर नाईकवाडे जे आहेत त्यांनी काही काळापूर्वी संदीप क्षीरसागर यांची साथ सोडली. इतकंच नाही तर संदीप क्षीरसागर यांच्यावर वेळोवेळी आरोप केले. इतकंच नाही तर अनेक कामामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे या विषयावर त्यांनी देखील आवाज उठवलेला आहे. आणि अजित पवार गटाकडून आता विजय पंडित जे आहेत ते अमर नाईकवाडे व विनोद मुळूक जे आहेत यांच्या नावाची घोषणा त्यांच्याकडून केली आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संदीप क्षीरसागरांचे जे नगरसेवक जे आहेत ते आता या सत्ता स्थापनेसाठी जाहीर पाठिंबा देणार आहेत, पण खरंच ते उपनगर अध्यक्ष पदासाठी अमर नाईकवाडे यांना पसंती देणार आहेत का ह्याची देखील चर्चा जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे. कारण जर पाहिलं तर मित्र शत्रू झालेला आहे, परंतु दोन्ही गट एकत्र आल्याने जो शत्रू बनलेला आहे तो मित्र होणार का असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्ष जे आहेत त्या प्रेमलता पारवे आहेत. उपनगर अध्यक्ष जो आहे तो
विनोद मुळूकपेक्षा अमर नाईकवाडे हे अत्यंत चांगले राहतील असं देखील बीड नगर परिषदेतील जनतेतून बोललं जात आहे। कारण अमर नाईकवाडे यांचा तगडा संपर्क आहे, याचबरोबर सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते देखील खंबीर्याने साथ देतात। इतकंच नाही तर त्यांना गेल्या अनेक वर्षापासूनचा नगर परिषदेचा अनुभव देखील आहे, त्यामुळे कदाचित बीड या ठिकाणच्या नगर परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून अमर नाईकवाडे यांची देखील वर्णी लावू शकते। शत्रू असले तरी मात्र ह्या ठिकाणी ते मित्रत्वाचा धर्म आहे तो पाळणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे अमर नाईकवाडे यांना देखील संदीप क्षीरसागर यांच्या नगरसेवकाकडून पसंती दिली जाणार असून बीड ह्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचं एकीकरण होऊन शरद पवार गट जो आहे तो अजित पवार गटाला मदत करणार असल्याचं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। उद्या ह्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा मुहूर्त आहे आणि त्या ठिकाणी उपनगर अध्यक्षसह विविध समित्या स्थापन होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर माजलगाव ह्या नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत झालेली आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणची लढत जी आहे ती शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये होणार आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचा उमेदवार विजय केला आणि ह्या उमेदवारांनी खरी टक्कर देण्यास सुरुवात केली। खऱ्या अर्थानं पाहिलं तर शरद पवार गटाच्या चाऊस आणि भाजपच्या मेंढक्या यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी लढत झाली आणि ह्या लढतीमध्ये चाऊस यांचा नगराध्यक्ष म्हणून विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। परंतु या तीनही पक्षाचा जर विचार केला तर भाजपचा जर पाहिलं तर 3 नगरसेवकच विजय झालेले आहेत, परंतु उर्वरित जर पाहिलं शरद पवार गट अजित पवार गट यांचे 10 नगरसेवक जे आहेत ते ह्या माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत। संख्याबळासाठी त्यांना देखील मदतीची अपेक्षा असणं गरजेचं होतं, त्यासाठी शरद पवार गटाकडून अपक्ष उमेदवारासह भाजपचे उमेदवार फोडाफोडीची जुळवाजुळव करण्याचं काम सुरू होतं, परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आलं। इतकंच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांनी दौरा केला आणि त्या ठिकाणी सर्व काही चित्र बदलल्याचं देखील सांगितलं जात आहे। ह्याचा सर्वाधिक जर फायदा बघितला तर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने ह्याचा सर्वाधिक फायदा जो आहे बीड आणि माजलगाव नगर परिषदेमध्ये झाला असल्याचं देखील जाणकार व्यक्तीकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे माजलगाव नगर परिषदेमध्ये आता शरद पवार गटाला अजित पवार गटाकडून मदत करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी देखील आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त सापडलेला आहे आणि त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर नगर अध्यक्षपद ही चाऊस यांच्याच घरी राहणार आहे। उपनगर अध्यक्षपद जे आहे ते देखील सहाल चाऊस यांनाच मिळणार असल्यामुळे आता अजित पवार गटाचे नगरसेवक त्यांना मदत करणार आहेत। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शरद पवार गटाचे नेते मोहन जगताप जे आहेत ते त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले शरद यादव यांना उपनगर अध्यक्ष करणार होते, परंतु या जुळवाजुळवीच्या राजकारणामुळे आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी टाकलेला डाव जे आहे ते की बाबा सहाल चाऊस यांना उपनगर अध्यक्ष जर तुम्ही देत असाल तर आम्ही मदत करू। आता त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर सहाल चाऊस जे आहेत ते माजलगाव नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। त्यांना अजित पवार गटाकडून देखील मदत केली जाणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची एकीकरण झाल्यामुळे ह्याचा सर्वाधिक फायदा बीड आणि माजलगाव नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।